नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या बाहीपासून गोपी बाही कशी बनवायची हे अगदी सविस्तरपणे पाहणार आहे। परफेक्ट तुम्हाला इथं पप तयार होणार आहे आणि उंचीमध्ये किती वाढवायचं, रुंदीमध्ये तुम्हाला चुन्या घेण्यासाठी किती घ्यायचं आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं सांगणार आहे। तर पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तुम्ही शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिल्यांदा आपल्याला चुन्या घेण्यासाठी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे। तर तो किती घ्यायचा पहा, तुमच्याकडे जर भरपूर कपडा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 5 ते 6 इंचापर्यंत तुम्ही चुन्या घेण्यासाठी एक्स्ट्रा कपडा जो आहे तो घ्यायचा आहे। तर मी इथं पहा 4 इंच घेऊन दाखवते, म्हणजे तुम्हाला सर्वांनाच सोपं जाईल। काहींकडे कमी कपडा शिल्लक राहील तर तुम्ही 4 इंचापर्यंत तुम्ही कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घेऊ शकता। तर मी 4 इंच एक्स्ट्रा घेते। तर आधी आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथे असते बंद बाजू, इथे बंद बाजू असते। या बंद बाजूपासून आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण पहा। तर इथे एक मी लाईन ओढून घेते। ठीक आहे, आता आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची, बाहीची उंची। तर बाहीची उंची किती आहे, इथे 5 इंच, 5 इंचाची मला बाही तयार करायची। तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 6 इंच इथं घ्यायचं आहे। पहा, इथून उंची आपली खाली घ्यायची आहे। अजून आपण पपसाठी एक्स्ट्रा उंची घेतलेली नाही, फक्त आत्ता आपण रुंदीमध्ये हे 4 इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे। पहा, 5 + 1 इथं 6 इंचावरती मी मार्किंग केलं। अजून एकदा असंच मी 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। एक लाईन ओढून घेते, इथून अशी पूर्ण लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे इथे। आता याच्या पुढे आपल्याला साध्या बाहीचं ड्राफ्टिंग करायचं आहे। हे 4 इंच सोडून हे 4 इंच जे आहे ते सोडून आपण इथं पुढं बाहीचं ड्राफ्टिंग करणार आहे। भले मग तुमची साईज कितीही असो, कितीही उंची तुम्हाला घ्यायची असो द्या, तुम्ही याप्रमाणेच बाही तयार करायची आहे। इथं कॅप हाईट मी घेणार आहे, 5 इंच बाही आहे म्हणून 3.5 इंच। इथून एक अशी लाईन ओढूया। इथूनच पुढे आपल्याला ही कॅप हाईटची लाईन आहे ती ओढायची आहे। बाहीला आकार देण्यासाठी इथं 1 इंच आणि आपला मुंडा घेर आहे 7.5। जो काही तुमचा मुंडा घेर असेल, आता लहान साईज असेल तर कमी भरेल मुंडा घेर, जास्त साईज असेल तर मुंडा घेर जो आहे तो तुमचा जास्त भरणार आहे। एक अशी तिरकी लाईन ओढायची आहे। तिरकी लाईन ओढल्यानंतर आता इथे आपल्याला फ्रंट पार्टचा आकार द्यायची गरज नाही। कपडा वाढवल्यानंतर मी तुम्हाला तो आकार कसा द्यायचा असतो ते नंतर आपण जेव्हा इथं वाढवू उंचीमध्ये त्यावेळेस सांगणार आहे। आता आपल्याला फक्त पाठीमागचा जो आकार असतो तो द्यायचा आहे। त्यासाठी याचे 4 भाग करायचे। 7.5 इंच आहे पहा, याचा असा मध्य करायचा। मध्य केल्यानंतर हे 2 भाग तयार झाले। इथे पहा, इथे हे 2 भाग आपले तयार झाले। परत याचे 2 भाग करायचे, म्हणजे टोटल आपल्याला या लाईनचे 4 भाग करायचे आहेत। हा पहिला पॉइंट जो आहे तो मी अर्धा इंच पहा असा वरती नेला, दुसरा सुद्धा असा वरती न्यायचा। आपण जेव्हा नॉर्मल बाहीचं कटिंग करतो, पुढचा आकार देतो, त्यावेळेस हा अर्धा इंच खाली घेतो, तेही मी तुम्हाला इथं घेऊन दाखवलेलं आहे। हा पाव इंच वरती घेतला, परत हा एक पाव इंच वरती घ्यायचा। आता आकार कसे द्यायचे पहा, इथून असं पहा असं मिळवायचंय। हा झाला आपला बाहीचा पाठीमागचा आकार। फक्त पाठीमागचा आकार तुम्हाला इथं
द्यायचं आहे। इथे पहा या पद्धतीने मी हा पाठीमागचा जो आकार आहे तो दिला। आता याच्या पुढे आपलं मार्जिन असणार आहे, तर ते मार्जिन आपण घेऊया। 1.5 असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्या, 2 असेल तर इथं तुम्ही 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। 5.5 इंच दंड घेत आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे जोडून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही। याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तिथं स्टिचिंग सुद्धा दाखवलेलं आहे। आणि जसं आपण नेहमी डाऊन करतो 1/2 इंच, त्या पद्धतीने इथे 1/2 इंच असं डाऊन करायचं। तर हे झालं आपलं नॉर्मल बाहीचं कटिंग आणि हे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे। आता इथे बदल काय करायचा आहे इथे हे मी तुम्हाला सांगते। तुम्हाला जर भरपूर पफ हवा असेल तर तुम्ही पहा 2 इंच किंवा 2.5 इंच असं तुम्ही वाढवू शकता। आणि जर मध्यम पफ हवा असेल तर तुम्ही 1 ते 1.5 इंच या पद्धतीने तुम्ही इथं उंचीमध्ये पहा, जशी आपण उंची घ्यायची आहे तशी उंची इथं घेतलेली आहे। 1 इंच आपण इथं 1/2 इंच मार्जिनसाठी आणि इथं 1/2 इंच मार्जिनसाठी। आता जे काही आपण एक्स्ट्रा घेणार आहे ते फक्त पफसाठी, म्हणजे आपला पफ जो आहे तो उभा खूप असा राहायला पाहिजे, यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे। मग इथं तुमची चॉईस आहे, तुम्हाला जर जास्त पफ उभा असा आवडत असेल, फुगीर असा आवडत असेल तर तुम्ही इथं 2 ते 2.5 इंचापर्यंत घ्यायचं आहे। जर मध्यम असा पफ हवा असेल तर तुम्ही इथं 1 ते 1.5 इंच तुम्ही इथं घ्यायचं आहे। मी इथं तुम्हाला 1 इंच घेऊन दाखवते। एक लाईन ओढायची, 1 इंच मार्किंग घेऊन पहा इथे ही लाईन तशी ओढली। पहा आकार कसे द्यायचे ते मी सांगते। पहिल्यांदा हा जो भाग आहे आपला किती आहे, 4 इंचाचा आपण जो भाग आहे इथे पहा, हे जे आपलं वाढवलेलं किती अंतर आहे, 4 इंच आहे, याचा मध्य करायचा। आकार देण्याची ही ट्रिक आहे, पहा खूप छान असे आकार येतात। आणि हे 1 इंच वाढवलेलं आहे याचा सुद्धा मध्य करायचा, म्हणजे किती होतं, 1/2 इंच इथे केलेलं आहे आपण मध्य। 1 इंच आपण इथं उंचीमध्ये वाढवलेलं आहे। आणि आकार कसा द्यायचा, आता हा 1 इंच जो पॉइंट आहे इथून हा आकार या पद्धतीने द्यायचा। पहा फक्त असं जोडायचं आहे। आणि या पद्धतीने पहा इथे ही बाही जी आहे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवते, या पद्धतीने फुगा बाही आपली तयार होते। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं ड्राफ्टिंग जे आहे ते करायचं आहे पेपरवरती, किंवा तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरती सुद्धा तुम्ही हे ड्राफ्टिंग केलं तरी चालेल। मी डायरेक्ट ब्लाऊजवरती सुद्धा तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे आणि पेपर कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे। आता इथे सुद्धा तुम्हाला मी हे ड्राफ्टिंग जे आहे ते अगदी सविस्तरपणे असं समजावून सांगितलेलं आहे। आता राहिला प्रश्न काय, तर आपल्याला चुन्या घ्यायच्या, तर कुठून घेणार, तर इथून चुन्या आपल्याला नाही घ्यायच्या, जे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे तिथून चुन्या नाही घ्यायच्या। तर याच्या पुढे अजून आपण 1 इंच असा पॉइंट द्यायचा, पहा इथून। आणि इथे आपण बाहीला आकार देण्यासाठी घेतलेला आहे, इथून तुम्ही चुन्या घ्यायला स्टार्ट करायचंय, म्हणजे बरोबर बाही तुमची तयार होते, एक्स्ट्रा बाही तयार होत नाही। जरी झाली तयार तरी आपण एखादी चुनी एक्स्ट्रा घेऊन ते मॅनेज करायचं आहे। बाहीला आता पुढचा आकार द्यायचा राहिलेला आहे, तो कसा द्यायचा, तर फुगाबाहीमध्ये द्यायचा की नाही पुढचा आकार असे म्हणतात पहा, परंतु द्यायचा आहे पुढचा आकार तो कसा द्यायचा, इथून 1 इंच घ्यायचं। आता हे जे वाढवलेलं आहे इथे मी 1 इंच घेतलेला आहे, पहा इथे हे, आणि मुंडा मोजायचा आहे। आता मुंडा कुठून मोजायचा, पहा हे जे आपण इथं मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे, इथून हा 1 इंचाचा पॉइंट घेतलाय, इथपर्यंत आपल्याला हा घेर किती आहे हे चेक करायचंय, किती येतोय 11 इंच। तर याचा असा मध्य करायचा, पहा इथे असा मध्य आला। पुढचा आकार देण्याची मी ट्रिक सांगते, इथे असा हा मध्य आला,
इथं मी हा मध्य केलेला आहे पहा. आता आकार देताना हा 1 इंचाचा पॉइंट, हा आपला मुंड्याचा पॉइंट आणि हा सेंटर जो आहे इथे आपण 1/2 इंच घ्यायचा आहे. इथून 1/2 इंच 0.75 घ्यायचं आहे आणि आकार द्यायचे. तर पहा मी आकार कसे देणार आहे. हा 1 इंचाचा पॉइंट आहे. इथून मी असा पानाचा आकार तयार करणार आहे. पहा इथं आणून मिळवणार आहे असा. आणि हा आकार जो आहे पहा या पद्धतीने इथे आणून मिळवला. तर असा तुम्हाला आकार जो आहे तो फुगाबाही साठी सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे फुगाबाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते साध्या बाहीपासून गोपीबाही कशी बनवायची इथे सांगितलेलं आहे. तर हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजलेलंच असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.